ती शेवटचं त्याच्याकडे पाहत होती आणि शांतपणे म्हणाली, मी जात आहे कायमची. तो हसला आणि म्हणाला, जा, 2 दिवसात परत येशील. पण 6 महिन्यानंतर तोच मुलगा तिच्या जुन्या फोटोसमोर बसून रडत होता आणि एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होता, तू असताना मी तुझी किंमतच ओळखली नाही. मग नक्की काय झालं? ती का गेली आणि तो एवढा तुटून का गेला? समीर आणि अन्वी लग्नाला 3 वर्ष झाली होती. अन्वी खूप शांत होती आणि समीर थोडा केअरलेस. त्यांचं प्रेम होतं, पण ते कधी दिसत नव्हतं. अन्वी रोज त्याच्यासाठी सगळं करायची. सकाळी त्याचा डब्बा, त्याचे कपडे रेडी करणं, घर नीटनेटकं ठेवणं. पण समीर हे सगळं नॉर्मल समजायचा. हे तर तुझं कामच आहे, तो सहज म्हणायचा. अन्वी कधी कधी फक्त एवढंच अपेक्षित ठेवायची की तो मला थोडा वेळ द्यावा, माझं थोडं कौतुक करावं, थोडं प्रेम द्यावं. रात्री सगळे झोपल्यानंतर ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायची, पण तो मोबाईलमध्ये बिझी असायचा. नंतर बोलू, हे त्याचं कायमचं उत्तर होतं. ती हसायची, पण आतून हळूहळू तुटत होती. एक दिवस अन्वी खूप आजारी पडली. तिला ताप होता, कमजोरी होती. ती वाट पाहत होती, आज तरी तो काळजी घेईल. पण समीर त्या दिवशीही उशिरा आला आणि फक्त एवढंच म्हणाला, औषध घेतलं का? त्या क्षणी अन्वी काही बोलली नाही, पण आतून काहीतरी तुटलं. काही दिवसांनी ती त्याच्या समोर उभी राहिली, डोळ्यात पाणी. मी थकले आहे समीर, या नात्यात मी एकटीच आहे. समीर चिडला, ड्रामा करू नकोस. त्या एका वाक्याने तिने डिसिजन घेतला. त्या रात्री ती शांतपणे बॅग भरली, समीरसमोर आली आणि म्हणाली, मी जात आहे कायमची. समीर हसला, जा, 2 दिवसात परत येशील. ती काही बोलली नाही, ती निघून गेली. पहिले 2 दिवस समीरला काही फरक पडला नाही. 3ऱ्या दिवशी त्याला लक्षात आलं, आज माझा डब्बा तयार नाही, माझं घर शांत आहे, कोणी वाट पाहायला नाही. हळूहळू त्याला तिची आठवण यायला लागली. रात्री तो एकटाच बसून राहायचा. मोबाईल हातात असायचा, पण कॉल करायची हिंमत होत नव्हती. एक दिवस तो तिच्या जुन्या फोटोसमोर बसला होता, डोळ्यात पाणी. तो हळूच म्हणाला, तू असताना मी तुझी किंमतच ओळखली नाही. तू रोज माझ्यासाठी जगत होतीस आणि मी तुला कधी जगूच दिलं नाही. काही नात्यांमध्ये समस्या मोठी नसते, फक्त कदर नसते. जेव्हा आपल्याजवळ सगळं असतं तेव्हा आपण त्याची किंमत ओळखत नाही, पण ते निघून गेल्यावर सगळं उशीर झालेला असतो. कधीकधी सॉरी पुरेसं नसतं, कारण ते बोलायला खूप उशीर झालेला असतो. जर ही स्टोरी तुम्हाला कोणाची आठवण करून देत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कधीकधी एक स्टोरी आपल्याला नातं वाचवायला वेळेत शिकवते. पुन्हा भेटूया अशाच कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.